देव मान्य करायला शिका असं प्रतिपादन हरिभक्तपरायण माऊली महाराज पिंगळे यांनी शिक्रापूर इथं केले। शिक्रापूर येथील मांढरे परिवारानं आयोजित केलेल्या प्रवचनात हरिभक्तपरायण माऊली महाराज पिंगळे बोलत होते। राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, व्यापार, उद्योग, पत्रकार, धार्मिक क्षेत्रातील मान्यवरांसह विविध संस्था संघटनांचे पदाधिकारी प्रवचनास उपस्थित होते। मुलं घडवायचं मी आजही काम करतो असं सांगून हरिभक्त पिंगळे महाराज प्रवचनात पुढे बोलताना म्हणाले, कलियुगात शिक्षक म्हणजे ज्ञान मंदिरातील दैवत आहे। तुम्ही शिक्षक लोक मुलांना पोट भरण्याची विद्या देता, त्यांच्यावर चांगले संस्कार करण्याचा प्रयत्न करता, योग्य मार्ग दाखवण्याचा प्रयत्न करता, आई वडिलांची जोपासना कशी करावी, नात्या गोत्यांशी संबंध कसे असावेत, मित्रपरिवार कसा जोडावा याचे धडे मुलांना देता। कलियुगात मुलांना बाह्य अंगत जास्त लागलाय, बाह्य मैत्री जास्त लागली आहे। या मैत्रीमध्ये मुलांचे जीवन अत्यंत दुर्गामी, वाईट अवस्थेत चाललंय। आता शिक्षकांना बाह्य मुले एकेरी हाक मारतात, अन्नामध्ये सगळी भेसळ झाली आहे। अन्नापासून संपत्तीपर्यंत, मैत्रीपर्यंत भेसळ झाली आहे। वातावरण दूषित झालंय, विसंगत जीवन जगायला सुरुवात झाली आहे। म्हणून आपल्या मुलांना संस्कार, संस्कृती, आचार, विचार यांची बैठक राहिली नाही। शिक्षक रक्ताचे पाणी करतात असं सांगताना हरिभक्तपरायण माऊली महाराज पिंगळे म्हणाले, माझ्या वर्गातले विद्यार्थी यशस्वी झाले पाहिजेत। कुणीतरी एखादा वकील, डॉक्टर, इंजिनियर, सुसंस्कृत नागरिक, कलेक्टर झाला पाहिजे ही भूमिका शिक्षकांची आहे। ती मुलं त्या किती गोष्टी यशस्वीपणे पार पाडतात हे त्यांच्या अभ्यासावरती, शिक्षकांशी एकनिष्ठ राहण्यावरती अवलंबून आहे। पशुपक्षी देवाशी कनेक्ट राहिले, एकनिष्ठ राहिले, देवाने त्यांचा उद्धार केला। विद्यार्थी जर आपल्या मंदिरातील गुरुशी, शिक्षकाशी एकनिष्ठ राहिला तर त्याचा सुद्धा उद्धार होतो। आपणच इतिहास लोकांपुढे आणला पाहिजे। आपण संतांचे ग्रंथ, भगवंतांची भक्ती, देवांचा साक्षात्कार लोकांपुढे ठेवावे। तुमची मुलं योग्य दिशेनं वाटचाल करतात, गुरुजनांचा आदर करतात, मातापित्यांचा आदर करतात, हीच त्या घरातील आईबापांची श्रीमंती। देव मान्य करायला शिका हे सांगताना हरिभक्तपरायण माऊली महाराज पिंगळे म्हणाले, पंढरपूरची वारी व्यवस्थेसाठी नसते, अवस्थेसाठी असते। पशुपक्ष्यांना सुद्धा देवानं मुक्ती दिली, मोक्ष दिला, सुख दिलं, आनंद दिला। देवाच्या अस्तित्वाशिवाय आपण काहीच करू शकत नाही। नासलेले कांदे आपण भरत नाही, चांगल्या कांद्याच्या नादी लागतो, तसा देव चांगल्या कांद्यांच्या नादी लागतो। नासलेल्या कांद्यांच्या नादी देव लागत नाही। आपला कांदा सडू देऊ नका, आपला देह नासकाट होऊ देऊ नका। या देहाला सुसंस्कृत ठेवा, निरोगी निर्व्यसनी ठेवण्याचा प्रयत्न करा असं आवाहन हरिभक्तपरायण माऊली महाराज पिंगळे यांनी प्रवचनात केलं आहे। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.